चला आज बनवूया एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर एकदम टेस्टी आणि झटपट अशी बनवली कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण एक जुडी कोथिंबीरीची बघा साफ करून घेतली. जास्त निबार काड्या नाही घेतल्या, कवळ्याच काड्या घ्यायच्यात. आणि याला आता थंडीच्या दिवसामध्ये एकदम फ्रेश भेटते. धुवून घेऊया, त्यानंतर मग कापून घ्यायची बारीक कोथिंबीर. बघा मी इथे स्वच्छ धुतली, पहिली पाणी नितळलं कशी बारीक बारीक कट करून घेतली. त्यानंतर आता याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मी मिक्सरला असे फिरून घेतले, म्हणजे याचा ठेचा बनवून घेतला आहे. ते टाकायचं आपल्याला. तर हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा एवढा आपल्याला ओवा टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. 1 चमचा हळद. आणि आता एक वाटी इथं भरून बेसन पीठ घेतलं आहे बघा. तर तुमच्या कोथिंबीरीचं वर अवलंबून आहे, कमी जास्त होऊ शकतं बेसन पीठ थोडंफार. तर 1 वाटी घेतले मी इथे आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर बेसन पीठ मी इथे बघा मला थोडंसं अजून मी 2 ते 3 चमचे वरून एक्स्ट्रा लागलं होतं मला, कारण ते कोथिंबीरवर पण अवलंबून असतं, जास्त कमी असते ना, जुडीमध्ये पण कमी आता जास्त येते. त्या हिशोबाने थोडं पहिले टाका 1 वाटी, त्यानंतर मग कमी जास्त लागलं त्या हिशोबाने टाका. तांदळाचं पीठ टाकलं तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होती. थोडं पाणी टाकून बघा असं मिक्स करून घेतलं. मस्त असं पीठ आपलं छान मळून झालं बघा. आता याचं तुम्ही ना रोल करून पण कोथिंबीर वडी बनवू शकता. आता असं ताटात ठेवून पण. तर मी रोल करून नाही बनवणार आहे, मी असं ताटामध्ये सेट करून ठेवणार आहे. आणि ताटामध्येच आपल्याला असं हे बघा असं थापून घ्यायचं ताटामध्ये व्यवस्थित. तुमच्यावर आहे, तुम्ही थोडं हाताला तेल लावण्याचा रोल बनवला ना तरी पण छान होतात रोलच्या, आणि असं बनवलं तरी पण छान होतात. आता हे ताटात एकसारखं आपण फैलून घेऊया मिश्रण. एकीकडून जाड एकीकडून पातळ असं नाही करायचं, सर्व साईडनी एकसारखं असं थापून घ्यायचं बघा व्यवस्थित. हे बघा आपण व्यवस्थित असं ताटामध्ये सेट करून घेतलेच पूर्ण मिश्रण. आता इकडे आपण कढईमध्ये पाणी मांडले गरम व्हायला, आणि त्याच्यामध्ये एक अशी वाटी ठेवली. आता याच्यात हे मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचं ताट, आणि 5 ते 6 मिनटासाठी वाफवून घ्यायचं बघा. पहिलं 2 मिनटं गॅस फास्ट ठेवायचा, त्यानंतर स्लो करायचा, आणि 5 ते 6 मिनटामध्ये व्यवस्थित आपली कोथिंबीरची वडी वाफवली जाईल. हे बघा 5-6 मिनटं झाले आणि व्यवस्थित अशी बघा मस्त फुगून वर आले. तर छानपैकी अशी गॅस बंद करूया आणि ताट बाहेर काढून घेऊ आपण. तर आता तुम्हाला झाली का नाही कसं कळेल बघा, मधोमध असा चाकूमध्ये घुसवायचा, आणि एकदम चाकू बघा क्लीन निघला आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित झाली. तर आता तुम्हाला जरी लागला हाताला चिकट असं नाही लागलं, समजायचं कोथिंबीर वडी आपली छान एकदम आतपर्यंत शिजली, व्यवस्थित हे झाली. तर थंड करून घेऊ, त्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला. पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या मस्त अशा वड्या पाडून घेतल्यात बघा. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त एकदम छान अशा बारीक बारीक तुमच्या आवडीच्या तुम्ही शेपमध्ये कट करू शकता. एकदम छान अशा निघल्यात बघा, आणि जाड पण खूप झालेत अशा पद्धतीने. हे बघा तर मी इथे ना याच्यामध्ये थोडेसे मला तीळ टाकायचे होते, ते मी विसरले. आता चला आपण झटपट अशा तळून घेऊया. तर तळण्यासाठी इकडे तेल एकदम कडकडीत गरम केले. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक अशी कोथिंबीरची वडी सोडायची बघा. तेल छान गरम झालं, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असं होतात, आणि आतपर्यंत तळले पण जातात. तर आता जेवढे बसतील तेवढे आपण टाकू, एकदम जास्त एकावर एक अजिबात टाकायचे नाही, जेणेकरून याला मस्त असं क्रिस्पी होतात. आणि एकावर एक टाकलं का ते पूर्णपणे फ्राय होत नाही. तर 1-2 मिनटानंतर याला पलटी करून घ्यायचं व्यवस्थित, आणि दोन्ही साईडने असा छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे असं मस्त एकदम डार्क असा पण नाही, आणि लो टू मिडियम गॅस केला मी आता. तर एकदमच फास्ट ठेवला तर फक्त वरून डार्क कलर येईल आणि आतमधून या कच्चेच राहतील. तसं पण आपण याला उकडून घेतलेलं आहे, अजिबात हे नाही आहे थोड्याशा कच्च्या राहिल्या तरी पण व्यवस्थित उकडून घेतलेलं आहे आपण याला. पण थोडेसे आपण क्रिस्पी करायच्या, त्यामुळं लो टू मिडियम गॅसवर याला छान आता क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. 1-2 मिनटं अजून झालेत बघा, आणि मस्त सर्व साईडनी याला कलर एकदम मस्त आला आहे, बघू शकता तुम्ही. छान अशा फ्राय झाल्यात सर्व साईडनी. आता आपण
काढून घेऊया. एक मिनटं असं साईडला पकडायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते निघून जाईल. आणि बघा अशा पद्धतीने आता आपण काढून घेऊया. मस्त कलर दिसतोय बघा. तर बाकीचे राहिलेले आपले आहेत ना ते आपण अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्यात. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीरीची वडी तयार झाली. ते बघू शकता तुम्ही, मस्त अशीच. अजून एक तोडून दाखवते तुम्हाला. तर झटपट अशी आणि हेल्दी आपली ही कोथिंबीरची वडी तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.